नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस एस भाग्यश्री चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी स्कॉलरशिप परीक्षेसाठी उपयुक्त ठरतील अशा 20 म्हणी व त्यांचे अर्थ घेऊन आले आहे. चला तर मग पाहूयात. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला पूर्ण म्हणी व त्यांचे अर्थ समजतील. चला तर मग पाहूयात. म्हण आहे, अति तिथे माती. या म्हणीचा अर्थ आहे, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसानकारकच ठरतो. म्हण, अति शहाणा त्याचा बैल रिकामा. या म्हणीचा अर्थ आहे, जो माणूस फार शहाणपण करायला जातो त्याच्या हातून काम बिघडते. म्हण आहे, अडला हरी गाढवाचे पाय धरी. या म्हणीचा अर्थ आहे, शहाण्या माणसाला प्रसंगी मूर्खाची विनवणी करावी लागते. म्हण आहे, असतील शिते तर जमतील भुते. या म्हणीचा अर्थ आहे, आपला भरभराटीचा काळ असला तर आपल्या भोवती माणसे गोळा होतात. म्हण आहे, आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी. या म्हणीचा अर्थ आहे, जिथे मदतीची गरज आहे तिथे ती न पोहोचता भलत्याच ठिकाणी पोहोचणे. म्हण आहे, आगीतून फुफाट्यात. अर्थ आहे, लहान संकटातून अधिक मोठ्या संकटात सापडणे. म्हण आहे, आधी पोटोबा मग विठोबा. या म्हणीचा अर्थ आहे, आधी स्वतःच्या पोटापाण्याचा विचार करणे व नंतर अन्य कामे करणे. म्हण आहे, अंथरूण पाहून पाय पसरावे. या म्हणीचा अर्थ आहे, ऐपतीच्या मानाने खर्च करावा. म्हण आहे, आवळा देऊन कोहळा काढणे. या म्हणीचा अर्थ आहे, शिल्लक वस्तूच्या मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे. म्हण आहे, आयत्या बिळात नागोबा. या म्हणीचा अर्थ आहे, दुसऱ्याच्या कष्टावर स्वार्थ साधणे. म्हण आहे, आलिया भोगाशी असावे सादर. या म्हणीचा अर्थ आहे, जे नशिबात असेल ते भोगायला तयार असावे. म्हण आहे, आपला हात जगन्नाथ. अर्थ आहे, आपले काम पार पाडण्यासाठी स्वतःच कष्ट सोसणे योग्य ठरते. म्हण आहे, आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार. या म्हणीचा अर्थ आहे, जे मुळात अस्तित्वातच नाही त्याची थोडी देखील अपेक्षा करणे व्यर्थ होय. म्हण आहे, आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन. या म्हणीचा अर्थ आहे, किमान लाभाची अपेक्षा केली असताना अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक लाभ होणे. म्हण आहे, इकडे आड नि तिकडे विहीर. या म्हणीचा अर्थ आहे,
दोन्ही बाजूनी अडचणीत सापडणे. म्हण आहे, उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. या म्हणीचा अर्थ आहे, उतावळेपणाने मूर्खासारखे वर्तन करणे. म्हण आहे, उचलली जीभ लावली टाळ्याला. या म्हणीचा अर्थ आहे, विचार न करता वाटेल ते अमर्यादपणे बोलणे. म्हण आहे, ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये. या म्हणीचा अर्थ आहे, एखादी गोष्ट आवडली असली तरी तिचा अतिलोभ बाळगू नये. म्हण आहे, उथळ पाण्याला खळखळाट फार. या म्हणीचा अर्थ आहे, ज्याच्या अंगी मुळातच गुण कमी असतात तो मनुष्य फार बढाई मारतो. म्हण आहे, एक ना धड भाराभर चिंध्या. या म्हणीचा अर्थ आहे, एकाच वेळी अनेक कामे स्वीकारल्यामुळे शेवटी कोणतेही काम पूर्ण न होणे. म्हण आहे, एका हाताने टाळी वाजत नाही. हा तुमच्यासाठी प्रश्न आहे. या म्हणीचा अर्थ काय आहे तो तुम्ही कमेंटमध्ये लिहून कळवायचा आहे. या प्रश्नाचे उत्तर नक्की कळवा आणि अर्थ कोणत्याही कामाबाबत दुसऱ्याचे मत घ्यावे, परंतु शेवटी सारासार विचार करून आपल्या मताप्रमाणे वागावे. तर हा दुसरा प्रश्न आहे तुमच्यासाठी. अर्थ दिला आहे, या अर्थाची म्हण कोणती आहे ते कमेंटमध्ये लिहून कळवायचे आहे. तर या 2 प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये लवकरात लवकर कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया नवीन व्हिडिओ.